बहुचर्चित नाशिक कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरणाच्या सुनावणीत आज न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला। पीडित महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून आरोपींना साथ दिल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने अश्विनी चेनानीच्या पोलीस कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ केली आहे। न्यायालयात नेमकं काय घडलंय, कुठली नवीन माहिती समोर आली आहे, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। राज्यातल्या आयटी क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येते आहे। कंपनीमध्ये काही कर्मचारी महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकत असताना कंपनीची एचआर सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप होतोय। याच एचआर अश्विनी चेनानीला पुण्यातून अटक करण्यात आली। यानंतर एक महत्त्वाची माहिती देखील चौकशीतून समोर येते आहे। अश्विनी चेनानीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। अश्विनी चेनानी कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर या महत्त्वाच्या पदावर होती। अश्विनी महिलांच्या सुरक्षेबाबत कंपनीत असलेल्या पॉश समितीचीही सदस्य होती। आरोपी आणि अश्विनी चेनानीमध्ये 78 मेल आणि 22 कॉल झाल्याचं समोर आलं। अश्विनीने पीडित महिलांच्या तक्रारींबाबत कारवाई केली नाही असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। कारवाई न करता अश्विनीने इतर आरोपींना पाठिंबा दिला असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। ज्या महिलांचा मानसिक आणि लैंगिक छळ झालेला आहे तर अशा महिलांनी या आरोपीकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या होत्या, परंतु या आरोपीने ती सदर विभागाची हेड असताना, तसंच जी पॉश कमिटी आहे त्याची पण सदस्य असताना आणि स्वतः एक महिला असताना तिने या पीडित महिलांची बाजू न घेता उलटपक्षी आरोपींची बाजू घेऊन आरोपींना तिने आत्मविश्वास त्यांचा बळावला आणि त्यांना पाठिंबा केला आणि त्यांना तिने चिथावणी दिल्यामुळे आरोपींचं कॉन्फिडन्स वाढवून त्यांनी आणखी पण गुन्हे केले आणि त्या बाबतीत आणखी 9 अशाच प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ऑलरेडी पोलीस स्टेशनला दाखल आहेत। तर सरकारी वकिलांचे आरोप अश्विनी चेनानीच्या वकिलांनी फेटाळून लावले आहेत। मेलवरील सर्व संभाषण हे केवळ कामाशी संबंधित होतं, त्यामध्ये महिलांच्या तक्रारीशी संबंधित कुठलाही विषय नव्हता असं वकिलांनी म्हटलं। दोन्ही बाजूचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर तपासाची व्याप्ती आणि आर्थिक व्यवहारांची बाजू लक्षात घेता आता 2 दिवसांची पोलीस कोठडी ही अश्विनी चेनानीला न्यायालयाने दिली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता एकूण कॉल रेकॉर्ड्स आणि त्यामध्ये झालेलं संभाषण याचा तपास पोलीस करणार आहेत। यासोबतच एचआर अश्विनी चेनानी आणि आरोपींमध्ये कुठले आर्थिक व्यवहार झाले का आणि त्यांच्या कुठल्या कृत्यांमध्ये अश्विनी चेनानीचा कुठला सहभाग होता का या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। या गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यांचे आणि हिचे काही संबंध आहे का, किंवा हिचं इन्व्हॉल्वमेंट आहे का, किंवा हिने पीडितांची बाजू घेतली नाही तर त्याच्या पाठीमागचा हेतू काय, नेमका उद्देश काय, याबाबत तपास करायचा असल्याने आपण आधी पोलीस कस्टडी घेण्यात आली होती। आता या 2 दिवसांच्या कोठडीत कोणती महत्त्वाची माहिती चेनानी पोलिसांना देते का आणि त्या माध्यमातून पोलीस कोणत्या महत्त्वाच्या दुव्यापर्यंत पोहोचतात का हे बघावं लागेल। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।